लोकसभा निकालाचे एक्झिट पोल समोर आले असले तरी प्रत्यक्ष मतमोजणी जी आहे ती उद्या दिनांक 4 रोजी होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाकडून झालेली आहे। आपण बघतो की प्रशासन जे आहे अलर्ट मोड आहे। उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः दुपारपर्यंत सर्वच कल जे आहे ते हाती येणार आहे। अहमदनगर नगर दक्षिण मतदारसंघामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात आणि या 6 विधान मतदारसंघामध्ये जवळपास 27 फेऱ्यांमध्ये हा निकाल जो आहे तो निश्चित होणार आहे। प्रत्यक्ष साधारणतः 16 टेबल जे आहे ते असणार आहे आणि 96 टेबलवर मतमोजणी होणार आहे। एकूण 1500 अधिकारी जे आहे कर्मचारी अधिकारी ते या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये असणार आहेत। तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जो मतदान केंद्र आहे मतमोजणी केंद्र आहे त्याच्या बाहेर साधारणतः 700 ते 800 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जे आहे ते तैनात असणार आहे। त्यामुळे एकूणच आता नगर दक्षिण मध्ये अतिशय चुरशीची लढत बघायला मिळाली होती। एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके तर दुसरीकडे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्यात ही लढत झाली होती। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आता कोण बाजी मारणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। अनेक राज्याचं देखील या ठिकाणी लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता उद्या दुपारपर्यंत हे सगळे कल जे आहे ते समोर येणार आहे। कॅमेरा विक्रम कसं कुणाल जायकर TV9 मराठी अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।